छत्रपती शिवाजी विद्यालय दांडेगाव येथे महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी विद्यालय दांडेगाव येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे देखील आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी महात्मा बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपले मनोगत व्यक्त केले। शाळेतील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि ज्ञानाची आवड निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। येणाऱ्या 23 एप्रिल 2026 रोजी दांडेगाव तालुका कळमनुरी येथे भव्य भीम जयंती साजरी करण्यात येणार आहे। या मुख्य सोहळ्यात सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। लोकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, न्यायनिवाडा झाला पाहिजेत अशा भूमिकेचे बसवाना होते। त्यांनी अनुभव मंडप नावाची संकल्पना केवळ मांडली नाही, भरायचे आणि त्या अनुभव मंडपाचे वेगवेगळे सदस्य होते। जसे आपल्याकडे खासदार आमदार जसे असतात ना तशा पद्धतीचे त्यावेळेस अनुभव मंडप या जी संसद आहे त्या संसदेचे खासदार हे वेगवेगळ्या जाती समूहाचे होते त्यांच्या राज्यातले, आणि विशेष म्हणजे महिलांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व होतं। आज महिलांना आज तारखेमध्ये मोठी खेदाची गोष्ट आहे, महिलांना प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण देण्याचं विधेयक कायदा जो आहे तो आज देशाच्या संसदेमध्ये नामंजूर झाला। पण त्या काळात बसवानानं आपल्या अनुभव मंडपामध्ये आपल्या संसदेमध्ये महिलांना आरक्षण दिलं होतं, प्रतिनिधित्व दिलं होतं। त्या ठिकाणी अक्क महादेवी राज्यामध्ये त्यांचं मोठं काम होतं। महाराष्ट्राच्या सीमालगत जो भाग आहे, लातूर वगैरे जो भाग आहे, सोलापूर, लातूर, कोल्हापूर या भागामध्ये आणि कर्नाटकमध्ये त्यांचा त्या काळापासून आजपर्यंत मोठा प्रभाव आहे। एवढा प्रभाव आहे, लिंगायत तुम्हाला माहिती